गोजरी किचन गार्डनमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आपण आलेलो आहोत आपल्या परसबागेमध्ये. आणि परसबागेमध्ये शेवग्याची भरपूर अशी झाडं आहेत आणि आता छानपैकी अशी पालवी फुटलेली आहे. तर आज आपल्याला करायचे आहेत पराठे. लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत कोणालाही आवडणारे आणि अतिशय फायदेशीर असे असं पराठे करणार आहोत. तर शेवग्याला पाहू शकता इथे छानपैकी अशी पालवी फुटलेली आहे. आता ही पालवी जी आहे आपण कवळी कवळी जी पानं आहेत ती काढून घेऊया. आणि पराठा खूप छान होतो बरं का, लहान मुलांना, मोठ्या माणसांना. आणि आता शेवग्याला फुलं देखील यायला लागलेली आहेत आणि आता शेवगे देखील येतील थोड्या दिवसामध्ये. तर आता फक्त कवळी कवळी जी पानं आहेत ना आपण तीच काढून घेणार आहोत. आणि छानपैकी अशा कळ्या देखील आलेल्या आहेत. तर या शेवग्याच्या पानांचं महत्त्व म्हणजे शेवग्याच्या पानामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं, विटॅमिन असतं. आपल्याला जे शरीरासाठी पौष्टिक घटक असतात ते सर्व शेवग्यामध्ये असतात. त्याच्यामुळे शेवगा हा आपल्याला खाल्ला गेला पाहिजे. आपण शेवग्याच्या पानांची भाजी देखील करू शकतो, फुलांची भाजी देखील करू शकतो. आणि हे सगळे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती मी टाकलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता. जी खाली खाली आहेत ती आपण पानं काढून घेऊया. तर शेवगा आपल्या हाडांसाठी बळकटी देण्यासाठी सुद्धा खूप चांगला असतो. थंडीमध्ये आपल्या हातापायांना वात येणं, सूज येणं किंवा मुंग्या येणं त्याच्यासाठी आपण शेवग्याचे पदार्थ खाल्ले गेले पाहिजेत. शेवगा म्हणा, शेवग्याच्या पाल्यांची पावडर 1 चमचा करून ठेवली तरी ती देखील आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते. तर शेवगा आपण काढून घेतलेला आहे. आता तयारी करूया आपण रेसिपीची. चला. लय छान झाल्यात. शेवग्याची पानं आता आपण निवडून घेऊया. तर आपण सर्व पानं आता इथे निवडून घेऊया. अशी शेवग्याची जी बारीक बारीक देठ आहेत ना ती देखील काढून टाकलेली आहेत. आणि फक्त पानं घेतलेली आहेत. फक्त जी कवळी कवळी आहेत ना तीच आपण अशी बारीक बारीक देठं घेतलेली आहेत. आता ही पानं आता आपण धुवून घेऊया. आणि शेवग्यावरती कोणतीही फवारणी नाही आहे, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी आठवड्यातून एकदा जर ही भाजी खाल्ली करून शेवग्याच्या पानांची तर अतिशय गुणकारी अशी आहे. म्हणजे तोंड कधी येणारच नाही, एवढी भारी भाजी आहे. मिरच्या काढून घेऊया. हिरव्या मिरचीतला खूप छान होतो. आणि तिखटसर छान लागतो. तर पाहू शकता एवढ्या मिरच्या आपण काढून घेतलेल्या आहेत. तर इथे पाहू शकता आपण लसूण घेतलेला आहे, जिरं घेतलेलं आहे, मीठ घेतलेलं आहे आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता हिरव्या मिरच्याची आपण देठं काढून घेऊया. शेवग्याच्या फुलांची भाजी देखील खूप छान होते. तर आपण मिरच्या घेतलेल्या आहेत. थोडंसं जिरं घेऊया, लसूण पाकळ्या, चवीनुसार थोडंसं आपण मीठ घेऊया. म्हणजे पुन्हा टाकणार आहोत आपण. आता हे वाटण करून घेऊया आपण. काढून घेऊया आपण. शेवग्याची पानं आता आपण कट करून घेऊया. बारीक बारीक चिरून घ्यायची अशी. आणि ताटामध्ये टाकूया. आता हे सर्व शेवग्याची पानं आता आपण अशी चिरून घेऊया. शेवग्याची पानं आता आपण इथे चिरून घेतलेली आहेत आणि अशी बारीकच चिरून घ्यायची. हे पहा. आता यामध्ये आपण पिठं वापरूया. इथे मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे, तर थोडं थोडं करून आपण टाकूया. आणि इथे आपण डाळीचं पीठ घेतलेलं आहे.
पिठं तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही घेऊ शकता, ज्वारीचं घेऊ शकता, बाजरीचं घेऊ शकता. आपण लागेल तसं पीठ घेणार आहोत. आता इथे हिरवी मिरचीचा जो ठेचा केलेला आहे, हिरवी मिरची, लसूण आणि जिरं तो टाकून घेऊया आपण. थोडीशी हळद आणि थोडंसं तेल, चवीनुसार मीठ. मीठ आपण पहिल्यांदा देखील घातलेलं आहे, त्यानुसार घालायचं आहे. हा डोळ्यांसाठी खूप चांगला असतो. आपल्या पोटामध्ये जर गॅसेस होत असेल, अपचन होत असेल आणि पोट दुखत असेल वारंवार किंवा फुगल्यासारखं पोट वाटत असेल तर शेवग्याची पानं आहारामध्ये आपल्या असली पाहिजेत. मग तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीमध्ये खाऊ शकता ती. तर आपण अजून थोडंसं पीठ घेऊया. पूर्ण डाळीचं पीठ टाकलेलं आहे, देखील सगळं टाकूया. जेवढं पीठ घेतलं होतं आपण तेवढं सर्व टाकलेलं आहे. आता हे चांगलं मिक्स करून झालेलं आहे. आता यामध्ये आपण पाणी टाकूया. एकदम पण पाणी टाकायचं नाही, थोडं थोडं पाणी घालून पीठ चांगलं आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर आपलं पीठ इथे चांगलं मळून घेतलेलं आहे आपण. आता थोडंसं तेलाचा हात घेऊया आणि पुन्हा एकदा थोडंसं तेल लावून मळून घेऊया. नुसत्या गव्हाच्या पिठाचे केले तरी चालू शकतं, पण बाजरीचं पीठ आणि बेसन पीठ टाकल्यामुळे जरा खुसखुशीत होतात, म्हणून बाजरीच्या पिठाचे केलेले आहेत. म्हणजे बाजरीचं पीठ आणि आपण बेसन पीठ टाकलेलं आहे. आता हे पीठ आपण झाकण ठेवूया. एक 10 ते 15 मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे, म्हणजे पीठ चांगलं भिजलं जाईल. आता इथे आपण पीठ घेतलेलं आहे, पीठ टाकून घेऊया. पराठ्यांना लावायसाठी थोडंसं तेल. आता जेवढा आपल्याला पराठा करायचा आहे लहान मोठा, तेवढं आपण पीठ घेऊया. पिठावरती लाटून घेऊ. जास्त जाड पण नाही लाटायचं. अशा पद्धतीमध्ये आपण लाटून घेतलेलं आहे. थोडंसं तेल टाकूया. तर पराठा टाकून घेऊया. तुम्ही नक्कीच अशा शेवग्याच्या पानांचा पराठा करायला किंवा आपण साधं थालीपीठ देखील म्हणतो. आता आपण तेल लावूया. दोन्ही बाजूनी चांगला शेकून घेऊया आपण. पाहू शकता मस्तपैकी असा खरपूस भाजला गेला आहे. सगळीकडून एकसारखा भाजला पाहिजे. पाहू शकता आपला पराठा इथे चांगला भाजला आहे. हे बस. पाहू शकता छानपैकी असा एकसारखा भाजला आहे. हे पहा.
आता काढून घेऊया आपण. तुम्ही असं तूप टाकून खाऊ शकता किंवा लहान मुलांना सॉस आवडतो तर सॉसला लावून देखील असं खाऊ शकता. नक्कीच अशा शेवग्याच्या पानांचे पराठे किंवा थालीपीठ करायला अजिबात विसरू नका. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लय छान झालं.